टच मध्ये महेंद्रा हा चेंडू वन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू सीमा पार 4 धावा क्षेत्राने या साइडला फलंदाजी करणं त्याला पसंत आहे. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी गुड शॉट. हा चेंडू मात्र आता ऑन साइडला प्लेस करतोय मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षक प्रशांत तिथे बॅटिंग करतोय अविनाश तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी मिळतोय. धावली संघाकडून झाली होती पॉवर प्ले धावा आल्या नाही मात्र इथे यावेळेस स्वीप करतोय चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअरला अविनाश चांगला प्रयत्न करतोय चेंडू ढकललाय आणि या 2 धावा इथे मिळतात मात्र 2 धावा अविनाशने ते वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि 2 धावा ओव्हर द विकेट. स्लोअर चेंडू हवेत क्षेत्ररक्षक तिथे प्रशांत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी नाहीये 20 धावा राहुलच्या द्यावा चेंडू 5चा अपील स्ट्रॉंग अपील मात्र पंच इथे दर्शक होता चेंडू ऑप्शन मिस करून चालला चेंडू फलंदाज राहुल हा चेंडू ढकललाय ऑन साइडला तिथे थोडस मिसफिल्ड होते पिंट्याचं या दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय राहुल स्ट्राईकला येतो फलंदाज. पुन्हा एकदा निलेश पुढे सरकलाय राहुल मात्र यावेळेस चेंडू बीट करतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय हा चेंडू जर यष्टीरक्षक क्लोज असते तर धाव त्यांनी फेकले या षटकामध्ये. हा चेंडू हलक्या हाताने ढकलतोय कव्हरच्या दिशेने अविनाश तिथे एक चांगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू उचलतोय तोपर्यंत यावेळेस 1 धाव इथे मिळते. षटक संपलेलं आहे सरी उलटा चेंडू खराब चेंडू चेंडू सीमा पार षटकार तर निश्चितच तो दया दाखवणार नाहीये. था मात्र चेंडू ऑन साइडला पिंट्या पुढे सरसावला वेगाने चांगले क्षेत्ररक्षण बघा जवळजवळ 15 ते 20 पावलांचं अंतर कापले वेगाने पुढे सरकला हा चेंडू हवेत आहे खराब चेंडू चेंडू जातोय सीमारेषे बाहेर हाय अँड सम षटकार. 35 धावांवर नाबाद खेळतो राहुल बघा जबरदस्त चेंडू 12 चेंडू मध्ये 35 धावा जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. व्हेरी गुड बॅटिंग राहुल राहुल चौधरी आहे अमोल हा चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावून दिला डीप स्क्वेअर सीमारेषे बाहेर A1 क्वालिटीचा फटका षटकार. निलेश मात्रे हा चेंडू रिव्हर्स स्वीप करतोय 4 धावांसाठी गुड शॉट. 4 धावांची गरज आहे यावेळेस राहुलच्या बॅटमधून निघाला फटका प्रशांत मात्र चेंडू खाली आणि यावेळेस बघा चेंडू झेल पकडून बाहेर गेलेले आहेत आणि हा सामना जिंकलेला आहे अर्धशतक पूर्ण केलेलं आहे राहुलने आणि हा सामना जिंकून दिलाय आपल्या संघासाठी.